मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. हे महिनाभर रडत बसते, नोंद करीत नाही. महिना 2 महिन्यांनी जाते ऑफिसात, सरपंचाला म्हणते माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या. सरपंचाला देता येत नाही, ग्रामसेवकाला देता येत नाही. त्याला 20 दिवसाचा अधिकार आहे. लोकांनो नीट ऐका, सरपंचाला किती दिवसाचा अधिकार आहे? 20. त्याच्यानंतर तुम्ही गेले नोंद करता येत नाही आणि सर्टिफिकेट मिळत नाही. मग ते जिल्ह्याला जावं लागतं, वकील लावा लागतो, तहसीलदाराकडून आणावं लागतं, 2-4 हजार खर्च येतो. कटकटी झेंद्या. आम्ही काय केलं, जर कोणाचं म्हातारं मेलं, म्हातारी मेली, त्यांना जर अर्ज पाठीला तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो. मग ते काय करतं माहिती आहे का, म्हातारं मेलं रे मेलं, पहिले अर्ज पाठीत. काहून? तरी आम्ही 8 लाखाला नफ्यात आहे, हे ध्यानात राहून द्या, विसरून नाही जायचं. कारण 40 लाख आले पण 32 लाख खर्च झाले, 8 लाख नफा आहे आम्हाला. सगळ्या शेताला रोड आहे, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला, 24 तास लाईट आहे. आता अर्ध गाव सौर ऊर्जेवर झालं, अर्ध होऊन जाईल 1-2 वर्षात. 8 वर्षे झाले माझी ग्रामपंचायत, ज्यांना पोरं नाही, ज्यांचे पोरं गरीब आहे, ज्यांचे पोरं दुसरीकडे गेले, अशा म्हातारी 40 म्हाताऱ्याला खाणं पिणं कपडा लत्ता सगळं देते आमची पंचायत. रोज जेवण आहे पंचायतमध्ये गावातल्या म्हाताऱ्याला. तुम्ही सांगा, गावातलं म्हातारं एखादं त्याला पोरगं नाही, मग त्यानं काय, त्याचा काय दोष आहे? ते गरीब आहे, त्याचा काय दोष आहे? मग त्या म्हाताऱ्याला कोण पाहिजे? कोण पाहिजे? माझी लोकाला विनंती आहे, आपण जे इकडं तिकडं खर्च करतो, अन्नदान करतो, पण गावातल्या गावात म्हाताऱ्याला जेवण चालू करा ना. ते सरकारनं कोणतं काढलं एक जेवण, कोणतं शिवभोजन, कोण खातं माहितीच नाही. मग गावातल्या म्हाताऱ्याला दिलं तर काय बिघडन का? तुम्ही सांगा, शिवभोजन सडकर तुम्ही कधी खाल्लं? बिल तर खपाखप नाही कधी. गावातल्या म्हाताऱ्याला सांभाळायचं, प्रत्येक गावानं सांभाळा, प्रत्येक ग्रामपंचायतने सांभाळा. ते आरामखोर मला काय सांगायचे, म्हातारी घाण राहते, घाण म्हातारी खाजीते, म्हाताऱ्याला रोग असतो, म्हातारी नाक तोंड थुकते, बिड्या पेते, तमूक खाते, म्हाताऱ्याला सांभाळणं लय अवघड आहे. अरे बाबा, म्हातारं एवढं वाईट आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हातारं झाल्यावर माणसं असं करते. पण तेच म्हातारं तो निवडणुकीच्या दिवशी उचलून आणलं, तेव्हा तो बाप होता का ते, त्याला उचलून आणलं मतदानाला. तेव्हा मतदानाच्या दिवशी म्हाताऱ्याला उचलून नाही आणलं का? मग कसं आणलं? म्हणून प्रत्येक गावानं आपले आपले म्हातारे गावात सांभाळले पाहिजे. वृद्धाश्रमात टाकायचे नाही, म्हाताऱ्याला भीक मागायला लावायचं नाही. आपलं म्हातारं आपल्या गावात 100 वर्ष जगत हो, मग ते खुश राहतं ना, आनंदी राहतं ना. ताई, ह्या वर्षी माझ्या गावात रस्त्याच्या कडीला लावलेल्या नारळाचे झाडं, रस्त्याच्या कडीला 2.5 लाख नारळ निघाले, 2.5 लाख पंचायतनं लावलेल्या झाडाला. सरकारी जागेवर सरकारच्या पैशानं लावलेले झाडं, नारळ किती निघाले? 2.5 लाख. खाल्ले कोणा? गावाना. ही किती नाही आम्ही